नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। मैत्रिणींनो, आपण वर्षभरासाठी लोणचं करतो आणि बघा ते कैरी कडक कैरी कोय असते आणि त्या कोईमध्ये परत एक गिद्धू असतो पांढऱ्या रंगाचा। तर तो कैरी साफ करताना आपण तो पांढरा गिद्धू राहतो ना, तो फेकून देतो। तर तो फेकून न देता त्याच्यापासून छान असा मुखवास तयार होतो। तर तो मुखवास कसा तयार करायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, त्याच्यासाठी मी इथं ते कोई घेतलेले आहे। याला गिद्धू पण म्हणतात, आमच्याकडे यांना कोई म्हणतात। तर मी हा गिद्धू घेतलेला आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर बस काहीच करायचं नाही, झटपट असा तयार होतो, पण वाळल्यानंतर खूप छान असा लागतो। आपण वर्षभर केव्हा पण खाऊ शकतो। तर बघा, त्याच्यासाठी मी इथे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे आपलं। तर त्याच्यामध्ये आता हा गिद्धू आपल्याला टाकून घ्यायचा आहे। एकदम साधी सोपी प्रोसेस आहे, पण खूप छान लागतो हा गिद्धू वाळल्यानंतर खायला। तर बघा, आपण सर्व गिद्धू कुकरमध्ये घालून घेतलेला आहे आणि कुकरच्या म्हणजे गिद्धू टाकून आणि त्याच्यावरती 1 ते 1.5 इंच पाणी ठेवायचं आहे, म्हणजे ते शिजतील आणि ते पाणी त्याच्यात जिरेल। तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी जास्तीचं टाकायचं आहे, नंतर ते राहिलेलं पाणी आपल्याला गाळून घेता येतं। तर बघा, आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे थोडं जास्तच घालायचं आहे, कारण ते पाणी निघून जातं आणि त्या पोळी मग त्याच्यासाठी म्हणजे खारट व्हायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला मीठ जास्तच घालायचं आहे। तर बघा, मी 2 चम्मच मीठ घातलं। साधारण 2 वाटी पोळी होत्या, 2 ते 2.5 चम्मच मी इथे मीठ घालते आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे जो फेस येतो ना तो जिरला जातो। थोडीशी उकळी येऊ द्यायची आपल्याला। तर बघा, उकळी छान आलेली आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याचे आता आपल्याला 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवर, म्हणजे तो गिद्धू छान असा शिजेल, मऊसर शिजेल तो। 5 ते 6 शिट्ट्या केल्यानंतर बघा, कुकर पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे। तर आता खोलून बघू आपण कुकर। हे बघा, आपल्या पोळी छान अशा शिजून गेलेल्या आहे। हे बघा, शिजून अशा दिसतात आणि एकदम शिजलेल्या आहे बघा। एकदम असं दाबल्यानंतर लगेच दाबली जाते बघा। तर या पद्धतीने अशा शिजवून घ्यायच्या आहे। तर एक चाळण घेतलेली मी बघा, खाली असं भांडं ठेवून आणि असं त्यांना नितरवून घ्यायचं आहे पाणी। आणि थोडा वेळ असं पाणी नितरत ठेवायचं आहे, त्यांचं पूर्णपणे असं नितरवू द्यायचं आहे, पाणी निथळू द्यायचं आहे आणि उन्हामध्ये 2 दिवस असं कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे। वाळल्यानंतर म्हणजे चवीला खूप छान लागतात आणि कडकच उन्हात सुकवायचं आहे, म्हणजे छान असं वर्षभर खराब होत नाही, काही नाही। केव्हाही आपल्याला आठवण आली तेव्हा आपण मुखवास म्हणून खाऊ शकतो। तर बघा, तुम्ही करतात का अशा पोळी किंवा हे गिद्धू म्हणत असतील तर तुमच्याकडे, तर तुम्ही करतात का ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि कशा पद्धतीने, काही वेगळ्या पद्धतीने करत असतील तर ते पण मला सांगा। मी फक्त मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेते, तरी पण खूप छान लागतं ते वाळल्यानंतर। तर मी आता यांना 2 ते 3 दिवस म्हणजे वाळेपर्यंत पूर्णपणे उन्हामध्ये सुकवून घेणार आहे। तर तुम्हाला हे साधी आणि झटपट होणारा मुखवास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुष्पा पाटील किचनला। धन्यवाद।